म्हैस काऊन अडलव राहिली एवढी जोर जोर आवाज देऊन राहिली बाबा. ते हिटवर आली ना, ते पाहिलं नाही तुला सोडगावून राहिली ना, लावायला नाही लागत त्या म्हशीले. नाही बापा मग काऊन उशीर करून राहिले नाही बापा ते लवकर. तर आता ते बुढे जांभळं लागतील कुकड्या आहेत, तर कुकड्या जायला घ्यायला घेऊन तर ते मोठे 12 पिपारचे मुंजे आहेत. सापडतात नाही सापडत काय माहिती दादा. म्हैस तर चांगली हिटवर येईल आहे, चांगली बोंगलून राहिली नाही. आता 5 लागते म्हणजे कुकड्या, तर ह्याला आणाच लागते, 8 लागते म्हैस आता. न्या बरं लवकर, तशी बी ते 12 महिने झाले आता खाल्ले काय म्हैस, आता तरी लागली पाहिजे. न्या त्या बुढे जवळ लवकर. हा नेतो नेतो बापा, म्हैस नेतो. बरी हिटवर आली बापा लवकर. कसं चटकन लागेल तर इकून टाकतो 6 गेले. काय कामाची म्हैस नाही. लागली की बस विकली मी. तर नेता तुम्ही त्या बुढे जवळ, पण त्या बुढेले बी खंदन सांगून द्यायचं म्हणा मी म्हैस लागलीच पाहिजे म्हणा. त्या बुढे हाती आहे ना शांता ती. म्हैस लागलं नाही लागलं अंधाराम भाऊ सांधा मग तू वर आला. ते म्हैस आली बरं आपली हिटवर यायला चाल बरं लायला वर आपण त्या म्हशीले. ते लाया घ्या तर मग पाहू म्हशीचं पहिले ते पाहा आहे तसा. तो शिवल्या टंगटंग करायला आलता माझं त्यानं बकऱ्या म्हशी चारून नाही दिल्या बा मला. तुम्ही तर मला विचारलं काय बुड्याले काय राजा माणसा राजा तुम्ही तर माझ्यासोबत भांडण्यासाठी आलता बा. बा मी काल सकाळी विचारलं ना बा त्या बापाले. बुडा म्हणे तार म्हणे गळ्या पोळीत माहेला किती खाईन म्हणे एकटा. अरे वाया जाईन तिने म्हणे त्या मसाळेदार म्हणे बकरे त्याच्यात. तुम्ही त्या डंगऱ्याला विचारण्यापेक्षा त्या शिवल्याला विचारायला पाहिजे बा. फालतू भांडणारे कामात बा घेणार यानं. मला मारायला आलता बा तो शिवले. काय करू सांगा मी पडलो राजा गरीब माणूस. कुठे भांडणं करत बसू. तुला जास्तच मस्ती येते, पण त्याची मस्ती जिरतच नाही निरा. जेथे त्याचे खेटे घेते बा तो, काय येते त्याला घुरत. त्यामुळे असं असेल तर आपल्याला पाठवत नव्हता आपण जात नाही बा. असं तुमच्या आहारात नेत देईन मी मानत देईन त्या मसाळा त्या बकरीसाठी नेत देईन मी. असं कोणा म्हणे आहारात नेत नाही बा आपल्याला बोललं तर सैन्य होत नाही. असं आता तुमच्यासाठी मी मानत गेलं नाही आता मी त्याला मारत होतो का. थांब तर बुडा कुकड्याचा पाहतो मी. त्या बुड्याची खरडपट्टी काढतो चांगली रे. मला म्हणते वावरात म्हशी घेऊन जाय आणि पोरा इकडे भांडण करते. म्हणजे काही चापलूशी करायचे दोघे बापल्या. थांब त्या बुड्याची उतरवतो मी. तू नको टेन्शन घेऊ आता. त्या भाण्याला मारलं असतं त्या शिवल्यानं तर काय घेतलं असतं आपण त्याचं. ते भलता जगवपणा करता बा. काही गरज नाही ना त्याच्या वावरात चारायला न्यायची. आपल्या बकऱ्या आपल्या वावर का कमी आहे काय. आपल्याच तर वावरात तर होत नाही. खाल्ल्या जात नाही झाले मोठे दुसऱ्याच्या वावरात. शांता असा विषय नाही लागतो. त्याचा बाप मला तोंडानं म्हणे ना बाबू म्हणे आपल्या वावरात जाऊ दे म्हणे पोळीतच काय म्हणे तार म्हणे माहेला किती काही. आता त्याला सांगितल्यावर म्हणून मी नाही यायला पाठवलं भाण्याला. मला माहिती आहे का हा उभा राहणार भांडण करीत म्हणून याच्याबरोबर. समजा मी पाहतो ना काय आहे त्या बुढे सटक काढतो आता. त्या शिवल्याला भांडायला बघतो त्याचं कारणच पाहिजे. तो भांडणाने सरकाच होते. त्याच्या धुऱ्यावर जात नाही काहीच नाही. त्याने थोडी तोंडाने जर म्हटलं का आपली पराठीचा आपला धुराचा तो चालायला पुरत नाही. तो कधी सरका होईल माणसा काही सांगता येत नाही. नाही भानू आपण त्या बिंडोगाया नाहीच लागत नाही. पण जाऊ दे आता मी पाहतो त्या बुड्याचं काय आहे. त्या बुड्यानं म्हटलं पाहिजे तो बुड्या त्या पोराचा काय आहे त्याच्या पोराला काय करायचं आहे. बापा ते निपटा काय आहे तर शिवल्याला खुराई नाही पाहिजे आपल्याच्या. मी निपटतो आणि भानू ते म्हैस घेऊन ये बरं. ते हिट फरेला आपल्याला लावून आहे बरं ते म्हैस. चाल बरोबर. हा तो ह्याला भेटला की मला फोन करा तर मी येतो घे. चढलो घेतोच मी घरून जेवण खाण करून येतो. ये पोरी नाही का भाण्याची लवर. त्या पोरीला का लयच वाईट परिस्थिती आली बे बापा. ती पोरीला का जॉब थांबून राहिली बा. मी ना काल खामगावमध्ये पाहिली ना. MSCIT सेंटरवर मेडिकलवर गेली ती ते पोरगी. त्या मेडिकलवाल्याने त्या MSCIT सेंटरवाल्याला विचारलं मी ना काय पोरगी कासाठी आली ती. तो म्हणे भाऊ हे जॉबसाठी आली ती म्हणे माझं. बाबा शिक्षण काय स्वस्त आहे का बाबा. एखाद्या रोजगारी भागते का भाण्याच्या. मग त्या पोरीले वाटते की आपण काय नाही करा आपला खर्च आपल्या भरोशावर काढा असं वाटून राहिलं असेल तिथे. म्हणून ते कसं जॉब थांबून राहील ते पोरगी. असं असते मग बापाच्या भरोशावर होतं तो अटची काळी तटी नाही गेली तिनं. आता पाय बरं अंगावर पडलं तर कशी टोले घेऊन राहिली हिसकी घेऊन राहिली. अटी जॉब पाहू दे तटी जॉब पाहू दे. तसते बाबू पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आता घेऊ दे ते हिसके पण चांगलं काम करून राहिले जाऊ दे. त्याच्या इच्छेनुसार आहे मनानुसार आहे. जबरदस्ती काही नाही भाऊ. जाऊ दे बा आपल्याला काय घेणे देणं. पाय भाण्या आला गळा अंदाज काय म्हणता अंदाज बा. तू कामाला लागला बा. पोरीले कामाला लावला बा तो ना. ते जॉब जामलून राहिली बा. बोल इंजन कमी आहे याबरू. आता पुढे जाते गडी. ए बा मी काले कामा गिमा झाडूर बा तिले नाही मीच त्याला का उरा पोटार घेऊन आला तिला नाही सांगितलं म्या. असतं पाहिली बे म्या. ते जॉब जामलून राहिले खामगावमध्ये. 2-3 ठिकाणी पाहिलं म्या तिले. काही नको बोलवले का. मला सांगितलं असतं तिनं जॉब जामलून राहिले म्हणून. तिने विषय काढता माझं पण म्या तिला नाही म्हटलं ना. पाहिजे विचारून पाहिजे तिले काय म्हणते तर. बरोबर पाहिजे नाही विचारू.
चला गड्यो मला त्या मसाला बकऱ्या न्या लागतात बा. जा तुम्ही आता. ये बा ये. ते आतापासून माझी खोटी बोलून राहिली जाऊ जाणून राहिली मला सांगा ना पोता. बरं की मला पोरेन सांगितलं काय किती चॅप्टर आहे सायाची काय झुंगारा देते का मला. पाहून बघा शिकून राहिली का रे. 5 लागेल मला जाऊन आता कायचा बजेट. चाल बा घ्याबरू मुली जा लागतं बा. चालतंय तू आराम चालणं बा. मुली सोबतीच पाहिजे होतं. मित्र लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला आता आम्ही वावरात. गड्या ह्याला धंदा तर काही बसला गड्या आपला. म्हशी जीव नाही राहिल्या गड्या. शिजून पाहून एवढा दबला रे. एकदम शिजून कसा दबला काय माहिती गड्या. नाही तर मागच्या महिन्यात तो तरी होती पण म्हसळायची. तो म्हणे मै म्हैसला, तो म्हणे मै म्हैसला. या महिन्यात लयच दबलं गड्या बा. काय माहित गड्या म्हशी हिटवर येऊन राहिला या महिन्यात काय सांगा. दुसरा काही नवीन धंदा थांबवला तर काय रे. याले काही पाट्टे मधून याले काही जोड देता का आपण नवीन काही. बा आपले जण आता काही होत नाही रे गड्या. याले जोड धंदा म्हणतो तू तर. हा यालाच तर आपले जण सांभाळल्या जाऊन नाही राहिला बाबा. शांतारामाला गड्या शांतारामची म्हैस आली वाटतं गड्या हिटवर. जा लागतं गड्या आपल्याला ह्याला घेऊन आता. होते गड्या आपली रोजदारी पक्की द्या. तुला शांताराम काय म्हणतो बुडे बा तुमच्या हातीना मोठी कोळल्या गोटी राजो. ठिकाणी काम करत राहता का बा. तुम्ही काल काय सांगितलं मला की मावावर जाय व्हायचा. मी ना बा माणूस पाठवला, मसाला पाठवल्या, बकऱ्याच पाठवल्या तुमच्या आवारात चरेल. आणि तुमचा पोरगा शिवले भांडणं आलता बा. सांगा आता त्या भाण्याला मारलं असतं तर मी काय घेतलं असतं. तुला काय म्हटलं मला. पोलीस मा नावावर आहे. मी ना तुला सांगितलं ते शिवल्याला काय घेऊन देणार आहे. तो तुमचा पोरगा खुरमस्ती आलता तरी जा मारायला आलता त्या भाण्याने. सांगा आता काय करा आता. असं कसं रिकामी कामं करत नव्हता दादो बा. तुमच्या हाती काही नसते तर. गड्या शांताराम पण आता काय करतो बा. तो नालाय कायचं कुठी बोटं खालतेस तो. त्याला सवय होईल आहे ती. राजा मग तुमच्या हातीना मोठी कोळल्या गोटी नुसता पोरगा ऐकत नाही, वायरी ऐकत नाही. मला आम्हाला म्हणता की आमच्या वावरात चालायला नाही ढोरं. असा गाणं आम्ही भांडणं करा का त्याच्यासोबत. बा चुकलो माया. आता म्हणणार नाही बा मी तुले. मी पाहतो ना काय होतं त्या वेळेचं काय म्हणणं आहे तर पाहतोच मी. आपल्या वेळा बोलता तरी काय मग कामं करत राहते. कुठी जाईन थोडी बोटं घालत्या. बेजा नालायक माणूस आहे हा. काय खाऊन केलता बे तू ना. एवढा दलिंदर निघलाले काय. एवढा बोगस पोर यायले का. करतो बा सांगतो आता. चांगले संबंध वाईट होतात की नाही. आता मी साध्या मतात म्हटलं गळा मावावर पोळीत आहे येऊन जाय गड्या शांताराम आपल्या वावरात ढोर. आता सांग आता याचं अगोपणा करायचं की काम आहे का सांग आता. मग शांतारामचं आपलं भांडणं होती की नाही मग. चांगले संबंध वाईट होतात की नाही. या पोऱ्याला काहीच अक्कल नाही सायाले. आता जे झालं ते झालं. मोळा तो बेटारा. चला बरं तो ह्याला घ्या बरं. मै म्हैस लावून आहे नवा गिरे काहीच तर वाट पाहून राहिलो तो आम्ही. चाल बा जाय तू पुढे आलोच आम्ही तेव्हा घ्या. माणसांच्यात कसं ये जा बरं. नाही तर मग तुमचं काही खरं नाही. दुसरा भेटला म्हशी आला तर बस तिकडे जासा ह्याला घेऊन. म्हैस अर्जंट लावून आहे. येतो नरबाज आहे ना तू. टेन्शन न घेऊ ना. हा या मग लवकर. गड्या हे आयतं वैतं जमलं चाल. ह्याला सोडून लवकर घेऊन जाऊ याच्या वाडग्या. याची म्हैस टाकू लावून दळाल गणी. चल का व्हॅलेंटाईन डे गेले का दिवस चालू आहे का. एक पोरगे पोटून नाही राहिले का आपल्या ज्ञानं. आले का आपण का माणसं आवले का. दिवर लागते भाऊ. बहिण्यासारखं काम पाहिजे. आपल्यासारख्याचं काम आहे का हे. पोरीचा हुंगा घ्यायला लागते. मागं मागं फिरायला लागते तर तो पोरी जाणून येते भाऊ. फिरू बापा फिरू फिरू तर माझ्या पाय फिरले रे बा पोरी मागं. पण आपला कलर साचले देत ना. सारा वंगण कलर आहे ना आपला. म्हणून तो घोर वगैरे आला माय. त्याचं माय तलं स्किल आहे. जरा काही ब्युटी पार्लर मध्ये जात द्या जरा चमक न बाबा. त्याचा डांबरपेक्षा खतरनाक कलर आले का तुझ्या. पावरात टाकला दिसत नाही रे का तू. पाय बघणे आला रे. हा बापा टेडी मेडी आहे बाबा त्याच्यात आज. बापून काय आणलं तर म्हणजे बावली आणि बावली. आता पाय कसं देतो पोरीले तर बावली माहिती. टेडी करतास टेडी डोय. पारे हा बावल्या गगने हाही टेडी डे साजरा करून आला गड्या. आपल्या जण काही घेऊन नाही राहिलं पाय रे. घेतर बाबा कोणाला देतही. त्यांना जे देशील की नाही तिला दे ना. बाई देसो की पोरगी देसो कोणी देसो तिला देऊन टाकतोय बावली आता. अंगड जमते ना त्या भाण्यासारखी पोरीसारखी बाई. मग पाय कशी कोपऱ्यात नेतो तर टीटी घेतला माया किती ना. त्या रोजडेच्या दिवशी गेलता भाऊ मार खायचा राहिला. चपलाने मारल्या त्या पोरीनं. शुक्रिया मान तू. आता भाऊ बरा करू का जा मुकड्यान घरी. कोणी दाखवदारी चप्पल मारायची. पण जाऊ द्या तुमच्याशी नाही बोलायला पुरत. तुम्ही काय तुमचं काही झांगल नाही बेगळ नाही लेको. नुसतं वाद घेत राहिला गावात. चला बा मध्ये दे ना बाई. लेका हे हाताने पडेल लेका हवा करून राहिलं. आणि आपण लेका नुसतं गाव हुंगून राहिलो. तर बावला करता चांगलंच चॅप्टर निघणार आहे बघण्यानं. पाय नाही लेका टेटी मेटी आणणे आणली आली. नक्की काय नाही झांगल करते काय तर आता. हो मी आणते हा काहीतरी. लेका बसले का गल्ल्या हुंगतल्या का पाय ना यानं आणलं लेका मेळ.
तू कलरले सुधारेस भाऊ आणि मी वयानं कमी पडतो. आपला म्हणून मेळ नाही राहिला. याचा पद्धतशीर मेळ आला ना. दिशाली चिकना चोपडा फक्त वरचं चप्पल उडेल याचं. आता याचा सारा मेळ पद्धत गेला. आणि प्रॉपर्टी बी नाही याच्याजवळ. पैसे घेतले काही कमी नाही भाऊ. काय करते पाहू ना. चालता नाही मग तुम्ही मग चाल. परी होई इकडे ये बरं. हे कामात बरोबर ये नव्हता. काय म्हणतोय भानू एवढा आवाज देऊन राहिला बापा जोऱ्या जोऱ्यानं. तू काल कुठे गेलती कुठे गेली तुझं काल? हा तुला काय सांगाल तुम्ही ना. काय सांगाल तुम्ही तुले? काय झालं रे? काय झालं असं? बाप कशासाठी थांबून राहिली मला एवढं सांगतो का? हा मी पैसे आणून नाही राहिलो कमवून नाही राहिलो का? हा हे रातभर दिवस टोले घेऊन राहिलो मी. हा तुला कोणा गोष्टीची कमी पडली ते मला सांगतो पहिले. हा तू जागको थांबून राहिली बा. बापा भानू मला कमी नाही कोण्या गोष्टीची. पण मग मी गेली होती बापा. म्हटलं आपण बी करा काही ना काही पार्ट टाइम जॉब म्हणून गेलती बाई विचारायला 1-2 ठिकाणी. पण तुला जॉब गिप करायची गरज नाही ना. तुला अभ्यास करायला सांगितलं ना अभ्यास कर तू. हा कोणतं पुस्तक लागते कोणता पेपर फॉर्म भरणार तुले. हा काय करणार तू मला सांग ना. मी करतो ना काय करायचं आहे. हा मग एक किडनी यायची तुझे पैसे लाईन मी तुझी बराबरी करीन मी. बापा भानू खर्च लय लागते ना म्हणून म्हटलं बा मी बी जॉब पाहतो. आता तू किती करशील बापा एकटा सांग ना. तू किती करशील असं? त्या सगळे जॉबच्या नांदी लागशील तू. हा या प्रायव्हेट मध्ये काय खरं असते का? जीव जाते बा माणसाला याच्यात. हा अभ्यास कर सरकारी नोकरीवर लाग. हा हे काय खरा 3 दिवस 3 पैसे दिसतील. मग काय करशील? मग काय निघायला असेल आपण दोघं जण. हा ती 12-12 13-13 तास हे प्रायव्हेट मध्ये घालशील. च्या नांदी लागशील तर इकडे अभ्यास सारा तुझीच जाईल. हा जॉब पैसा दिसला की माणसाला दुसरं काही येत नाही. हा असं तू अभ्यास कर बाबा असं म्हणलं आपण सरकारी नोकरीवर लाग. कदलो काय दुसऱ्या मसाला चालू बकऱ्या चालू मी सांग मग तू आता. हा आता मी तर नाही करू शकत पण तू हाती तू तर कर. सरे भानू तू किती गरम होऊन राहिला बापा. मी चांगल्यासाठीच म्हणून राहिली ना की मी जॉब करतो बापा. माझा अभ्यासही होते आणि पार्ट टाइम तर जॉबही होते बा. दोन्ही कामं होतात ना. पण तू ऐकून नाही राहिला बाबा. मला नाहीच म्हणून राहिला. तुला ऐकूच येत नाही बा. अरे मी काय म्हणून राहिलो. मी तुला जे काही गोष्ट लागेल ते मी पुरी करतो ना. तुझी इच्छा फक्त तू काय कर अभ्यास कर. माझी इच्छा एकच आहे की तू सरकारी नोकरी लागली पाहिजे. हा दुसरं काहीच नाही माझी इच्छा. हा तू अभ्यास कर फक्त. माझी एवढं म्हणणं बा तुले. बापा तू म्हणशील तसं पण कसं एवढा राग नको येऊ दे बापा तुले. तू म्हणशील तसं करतो बापा. आता जर मला ऐकू आलं हे काही कुकडे काही जॉब पाहिले हे करून राहिली ते करून राहिली. हा कोणती गोष्ट असली तर पहिले मला सांगायची. हा असे रिकामे कामं करायची नाही. हा अकलेचे तारे तोडायची नाही. मी समर्थाव करायला जे काही आहे ते. हा सांगून देऊन राहिलं मला येते मग राग जास्त. मला तई पाडली मस्त सांगून राहिलो मी. हा माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही मग. बापा भानू हाव ना नाही जात बापा कुठे जॉब करायला. बस अभ्यासन मी बस बस झाली म्हणायची शांती. चाल मग येतो मी. अभ्यास कर चांगला. हा 5 झाली पाहिजे चांगल्या मार्कानं. नाही तर मग काय जॉब लक्षात. हा येतो मग मी आता. मसाला नेतो त्या बकऱ्या नेतो चारायला. चाल मग येतो बापा. जाय टी टेडी परी टू यू भानू सेम टू यू. चाल येतो मग मी आता. अरे भानू आजचं तर टेडी डे आहे. मग तुम्हाला टेडी नाही आणला? आले मी आता आणलं नाही. मग संध्याकाळी आणून देईन तुले. काही आणू नको बापा भानू. गंमत केली मी ना. तू काय म्हणत तर फुलझडी सुट्ट्या किती ये ना इकडे. ये ना ये इकडे. शिट्ट्या वाजून राहिला. कोण दिसून राहिला? ये ना इकडे. ये ना तुले देतो ना मी. ये ना. हा ये ना ये लवकर देतो तुले. ये ना लवकर. काय अशी मागे पुढे करून राहिले तू. ये हे घे ना. या जा मेरी जान. तुला ऐकून आता येत ना म्हणून तुला शिट्टी मारली म्या. हे घे हा टेडी घे तू. हा तुला द्यायला आणला म्या. साठी आणला ना बाबा. बाबाईने घाल तू टेडी. हा तुझी आठवण्यात जा. तुला पाहिजे होता टेडी म्हणून आणला मी ना तुले टेडी द्याले. हे ना मुकड्यानं नखरे घाले ओढून राहिली. मारला हा चालत्या पोरीला टेडी देऊन राहिला. शिट्ट्या देऊ थांबून राहिला. थांब रे तू. नंतर आमचं न्याय लागते आले ते ढंगळे सांगा लागतात. हा चालत्या पोरी थांबवते शिट्ट्या वाजवते म्हणून. आई विचार करून राहिली घे ना हा टेडी घे ना. वज होऊन राहिला नाही लागतं. ने तुया काकीत लवकर. हा मग येतो मी संध्याकाळी तुला भेटायला. घेतला तू ना की हा टेडी घेतलं की आपलं घ्यांगर जमते ना मग. खरेच गलती करत बा. घेणं मोकड्या ना टेडी घेणं. आणि मला काय शिकून राहिली तू. हा त्या कोणाजवळ घेतला का तू बस स्टँडवर टेडी का? आणि मला शिकवता का तू. त्याचा टेडी चालते तुला. नाही चालत काय मग तुला.
घे ना मा टेडी घे ना. दांड बरं होते बावली. आता सकाळी एक पिच्छा नाही सोडेल आपला. घे बरं जाऊ दे त्याले. घे आता पद्धतशीर ठेवतो. थांब ना वाय फालती करता बोले काहीच फालती करता तू. आता आपलं झाला काम. आपलं आता झांगाड जमलं. हा मी संध्याकाळी येईन तिकडे. हा मग कसं आता मी अंजला टेडी आता जमलं आपलं. गरम करून ठेवतो. जमलं रवडा आपला आता. टेडी मेडी द्यायला बोललो आता काही आता लागली आपली भिंडी मग ओके म्हणे गाव आहे आपला. मजाच मजा आहे आता आपली.